आवाज पाहण्यासाठी त्याच्या वाजण्याचा ढंग वेगळा होता ढंग. तुम्ही बघा ना, आता मृदंग क्षेत्रामध्ये काही काही माणसं स्वर्गीय वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकर विदेशात पकवाद वाजिला, विदेशात काय काय सुविधा असतील त्या काळात. अरुण पाटील आता पकवाद ठेवण्यासाठी 80 हजाराच्या बॅग येतात, इतकं नाही झोपले, 80 हजाराच्या बॅग येतात. शंकर बापू आपेगावकर ज्या वेळेला विदेशात पकवाद घेऊन गेले त्यावेळेला त्यांनी अर्ध्या धोत्रात पकवाद बांधून नेलता, पण पकवादावर त्यांची श्रद्धा होती, म्हणजे भारत देशाच्या बाहेर त्यांच्या पकवादाची कीर्ती गाजत होती. अहो, चांगला माणूस कुठेही चमकत असतो, कुठेही फक्त चांगला असावा, चांगला. विठाला हा लाख्या नावाचा कोल्हाटी ढोलवाजी. तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी सात्विक तात्विक लोक होते. गोंधळी असेल, आराधी असेल, सकाळी जो कुरमुडा घेऊन येतो कंदील घेऊन तो असेल, पुन्हा पांगुळ येत होता, वासुदेव येत होता. सात्विकता होती ना, म्हणून यांचं वर्णन गाथ्यात आलं ना, पांगुळाचं वर्णन आलंय. म्हणजे त्या काळातला पांगुळही त्या असा बुरजावर बसायचा, खाली एक असं उपर नाथरायचा आणि मग तो पांगुळ उपदेश करायचा. त्याचा गोड असा बोधावर आरूढ असणारा उपदेश होता. बघा पांगुळ प्रकरण, बघा नाना प्रकारची प्रकरण आपल्याकडं संप्रदाय. आपल्याला आता काही शोधायची गरज नाही, ग्रंथ सुद्धा विकत घ्यायची नाही. मोठाले मोबाईल आहेत, त्याच्यावर तुमच्या 5वीच्या विद्यार्थ्याला ते ऍप डाऊन करायला लावलं की तुम्हाला सगळ्या प्रतीच्या पूर्ण महती संप्रदायातली प्राप्त होईल. एवढी मोठी श्रेष्ठता होती. 70 मीटरचा झगा घालणारा, 70 मीटर कपड्याचा झगा घालणारा या मराठवाड्यातला व्यक्ती अमेरिकेत तो झगा फिरला. राजाराम बापू म्हणून, राजाराम बापू म्हणजे त्या क्षेत्रात त्यांनी त्यांची कसरत केली. ते गाजले नव्हती तर आज विदेशात त्यांच्या नावानं टाळ्या वाजल्या, कारण ती चिकित्सक वृत्तीची होती. जे ज्या याच्यात काम करत होते त्याच्यावर त्यांची श्रद्धा होती. तुम्हाला सांगतो, शेती करत असताना सुद्धा श्रद्धा लागते. बाप मेला, एक जण बाजाराला गेलं, म्हणलं कशाला बाजाराला आला? काय नाही म्हणला, यावर्षी आता नवा श्राद्धाम करायचा. बैल म्हाताऱ्याच्या हातचे बदलले, आवत सुद्धा नवी आणले, पहिले येठणं सुद्धा फेकून दिले, येठण पण नवं आणलं. म्हणलं येठण किती घेतलं? काय नाही म्हणलं, 80 किलो घेतलं. येठणाला चराट 80 किलो. म्हणलं सगळ्यापेक्षा असं झकास काम करायचं. मग मंदिरापाशी आऊत झुपलं, बैल रानात गेले, आऊत मंदिरापाशीच होतं. बैल रानात गेलती त्याची, आऊत मंदिरापाशीच होतं. त्याला म्हणलं आऊत कधी जाणार? ते म्हणलं महाराज आपला कारभारच तसा आहे, आपल्याला साधं जमतच नाही, आपण असं उलीस येठण आणतच नसतो. मी म्हणलं मूर्ख आहेस का काय रे तू? असं कुठे शेती करीत असतील? पैशाचा लय चाळ झाला म्हणून इतकं लांब येठण आणत असतील का? बैलच येतात आणि आऊत मंदिरापाशी, असं कुठं असतं का? निष्ठा लागते, निष्ठा. अरे याच्यामध्ये थोडं जरी लांबलं तर शेवकरळाचा भाग असतो. बैलाची उंची किती, बैलाची त्याच्यानुसार शेवकरळाचा भाग असतो. आणि तू यत्नाचा पैशाचा जोर झाला म्हणून या अवस्थेत करतो, याला निष्ठा म्हणत नाही. तुला शेती परवडणार नाही. बऱ्याच वेळेस तुला 6 महिन्याच्या शेती विकावं लागेल आणि ह्या यत्नाचे पैसे द्यावे लागतील. विठाला मला ढोल वाजित होता, पण त्याच्या वाजण्याचं ते कौशल्य होती, ती कसरत होती, ती शक्ती होती. आणि मग त्यानुसार तो ढोल वाजवायचा, देवाची सेवा करायचा. आणि मग चौकात ढोल वाजून लोक बघायचे, त्याची ती बघण्याचा तो ढंग. मग आतला कवडी दमडी खडका टाकायची, त्याच्यावर त्याचा संसार चालायचा. कालांतरानं प्रापंचिक जीवनात त्याला एक कन्या झाली. ती कन्या शौर्यसंपन्न कन्या होती आणि ती कन्या एका तारेवर कसरत करीत होती. तारेवर कसरत करणाऱ्या मुलीला नाचणी म्हणत नाहीत, वाक्य नीट लक्षात ठेवा. त्याला कसरत म्हणतात, कसरत. त्याला नाचणं म्हणत नसतात. पदन्यास हा वेगळा. पदन्यास ह्या शब्दाचा पुढचा शब्द आहे नाचणे. आणि पदन्यास हा महिलांनी भागवतात पण करायचा नाही. काही आमचे लोक बायकायला उभे करायले आणि चालू भागवतात नाचा म्हणाले. शहाण्याबाईने एकच म्हणायचं, पूज्य श्री भागवतकार महाराज, आम्हाला थोडं नीट नाचता येत नाही, आम्ही कसं नाचावा याच्याकरता तुमची बायको सुद्धा नाचायला आणा, म्हणजे ती आम्हाला शिकवेल कसं नाचितात, ती आम्हाला शिकवेल. धर्मसिद्धांत असाच सांगितलं गुरुवर्य. बाईने पदन्यास करण्यात तिला नकार नाही, पण बायांनी पदन्यास करायचा. बायका जर भागवतात पुरुषाच्या पुढे नाचत असतील तर विटेवरचा मालक त्यांना पुण्य देणार नाही. हा धर्मसिद्धांत सांगतो, गिरगावचा बाळू सांगत नाही. कसरत सांगतो, कसरत. आज सुद्धा ढोल नावाचं वाद्य, नवरात्री असेल, गणपती बाप्पाचे ते 10 दिवस असतील, या कालामध्ये ढोल पथक असतं.
त्या पथकामध्ये अशा नाविन्यपूर्ण चांगल्या चांगल्या विद्वान फार मोठ्या परीक्षेत पास झालेल्या मुली सुद्धा या ढोल पथकात असतात. त्यांच्याकडे ते कौशल्यच वेगळं असतं. ते ढोल वाजणं, ते त्यांच्यावरची ती कपडे वगैरे सगळं अशी शिस्तीत. याला नाचणं म्हणत नाही, याला एक शौर्याचं म्हणतात. तुम्ही बाकीच्या गोष्टीवर जर नाचले की मग मात्र सगळं मातीत गेलं. आता टाळ पकवादात प्रत्येक महिलेनं हरिपाठात नाचावं, पण आम्ही जवळ असलो की तुम्हाला पाप लागलं. आम्ही तुमचं नाचणं पाहिलं की त्याला पाप लागलं. हे जर मी म्हणत असेल, तुम्हाला खोटं वाटत असेल तर पैठणच्या मालकाला उद्या श्रेष्ठीला जाऊन विचारा. तुमच्यात हिंमत असेल, तुम्हाला जर बोलत असतील पैठणचे मालक, तुम्हाला बऱ्याच बायकाच्या हाताने गणपती दूध प्याला ना. हो, एक बाई भेटली, ती म्हणजे माझ्या हाताने महादेव सुद्धा दूध पितो. मी म्हणलं बरं बरं बाई, महादेव तुमच्या हाताने दूध पिते, तुमचे मालक कुठे आहेत? 20 वर्ष झाले मी त्याला बोलत नाही. म्हणजे नवऱ्याला 20 वर्ष झालं बोलत नाही, हिच्या हाताने महादेव दूध प्याला, गणपती दूध प्याला. काय काय मला असं वाटतं काय श्रुतीच्या गोळ्या संपल्या असतील का काय? अशी जर एखादी माऊली असेल तर तिने पैठणच्या मालकांना विचारावं, मालक हे असं तुम्ही का बोलता? नको नको स्त्रियाचा नको नको, कधी ती आघात पुरुषाशी. महिमेत हरिपाठ करायचा, महिमेत गाथा पारायण करायचं, पण तुम्ही तुमच्यात करायचं, तुम्ही तुमच्यात करायचं. मग याचं पुण्य किती होईल? गिरगावच्या बाळाला मोजता येतं ते पुण्य, ते पुण्य ब्रह्मदेवाला मोजता येणार नाही. इतकं पुण्य वाढेल, पण ते करावं तसं लागेल ना. विठाला विठाला. लाख्या नावाच्या कोलाट्याला मुलगी झाली. ती अत्यंत शूर मुलगी होती, शूर मुलगी होती, शूर होती, शूर होती. 4 वेळू लावले, त्याच्यावर दोर टांगला गेला आणि त्या दोरावर ती स्वतःची कसरत करत होती. आजही रस्त्याने बघा, असतील एखाद्या गरीबाची लेकरं असतील, ही कसरत करणारी श्रीमंताची लेकरं कशाला करतील बाबा? गरीबाची लेकरं. पण एका ताराव चालणं किती सोपी. काय काय कसरत असेल, काय कसरत. अपघातापासून मला जिना घ्यायला हात धरावा लागतो कशाला तरी. वय काय माझं, या वयात जिना चांगल्या पायऱ्या रेगायला कशाला तरी हात धरावा लागतो. तर ती त्या दोरीवर चलत असेल, काय कौशल्य. त्यातली त्या ताटावर चलत असेल, त्यातली त्या रिंगावर चलत असेल, त्यातली त्या डोक्यावर अशी 3 मडके टेकलेले असते, ते पडत नाहीत. काय हे शौर्य न, हे कौशल्य, हे इकडच्या नास्तिक कामातलं नाही. अशी एक नाविन्यपूर्ण कन्या लाख्या कोलाट्याला होती. पण कालांतरानं हिच्या सौंदर्याला आग लागली. म्हणजे ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. त्या काळातल्या एका श्रीमंत व्यक्तीची दृष्टी तिच्यावर पडली, एका श्रीमंत व्यक्तीची दृष्टी पडली आणि तिचं जीवन मातीत गेलं. तिनं देह समर्पित केला आणि कालांतरानं लाख्या कोलाट्याचा भाव इतका गोड होता, लाख्या कोलाट्याची श्रद्धा इतकी गोड होती, लाख्या कोलाट्याची तात्विकता इतकी टोकाची होती की या लाख्या कोलाट्याच्या प्रेमाकरता जगाच्या मालकानं स्वतःच्या मालकीनीला लाख्या कोलाट्याची मुलगी केलं. आणि ती त्या तारेवर कसरत करत होती, त्या तारेवर कसरत करत होती. आता विटेवरच्या मालकीनीनं विटेवरच्या मालकाला सांगितलं, मालक या तारेवर तुमच्या म्हणण्यानुसार मी कसरत करते, पण ही कसरत करण्यासाठी त्याला एक नाद लागतो. तो नाद असतो ढोलाचा. हे ढोल वाजवायचं कोणी? तर भगवंताने विचार केला, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी, लाख्या कोलाट्याला ढोल चांगला वाजवता येतो, पण त्यानं जर ढोल वाजवल्याच्या नंतर तू कसरत केली तर तो म्हणेल आता तुला कसरत करायची त्याच्या मुलीच्या रूपात. आणि त्याची मुलगी लाख्या कोलाट्यानं स्वतःच्या हातानं तिचं दहन केलं, कारण ती मृत्यू पावली होती, तिनं देह त्याग केला, तिचं शरीर बाटलं होतं, याच्याकरता तिनं समर्पित केलं. इतक्या पवित्र वारकऱ्याची मुलगी असताना एका नालायक माणसानं या शरीरावर आघात केला. आता हे शरीर पवित्र बापाला दाखवायचं नाही म्हणून तिनं आपलं देह समर्पित केलं. त्याला ज्वार म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. आणि तिनं ज्वार करून टाकलं. आणि मग लाख्या कोलाटी म्हणेल माझी मुलगी मी स्वतः पेटवली आणि ती इथे कसं काय? याचं जघिन्य नकोय, याचं जघिन्य नकोय. म्हणून लाख्या कोलाटी सुद्धा मीच होतो, लाख्या कोलाटी सुद्धा मीच होतो. आणि पंढरपुरातले मालक लाख्या कोलाट्याचं रूप घेतात आणि लाख्या कोलाट्याच्या मुलीचं रूप पंढरपुरातली मालकीन घेते आणि जमलेला अर्थ लाख्या कोलाट्याच्या घरी नेऊन टाकला जातोय. आपल्याला इतकंच बघायचं. मला एक सांगा, मला जर तुम्ही सांगितलं महाराज तुम्ही काही रुपये घ्या, पण आमचं ज्वारीचं खळ चालू आहे आणि मळणी यंत्रात कणसं वाटायला चला, अरुण पाटील असं जर कोणी म्हणला, चला. वाटल्या चिक्की ज्वारी होती का त्या ज्वारीच्या 5 पटीनं तुम्हाला पैसे देतो, पण कणसं वाटायला चला. किती मुंग्या लागतील गिरगाव करायला? किती मुंग्या लागतील? चला पुढचं सांगतो. हे मला वाटते गुत्तेदार आहेत ना, पुण्याला वगैरे कुठेतरी राहत असतील. हा वा, मायापुरीत राहते. जिथं सगळ्या भारताची माया जिथं दडलेली ती मुंबई, तिथं राहते. हे जर म्हणले बाळू महाराज तुम्हाला काय रुपये घ्यायचे ते घ्या, पण आमच्या बंगल्या पुढे 2 दिवस वॉचमन की करा. किती मुंग्या लागतात, किती मिरच्या लागतात. महाराज भक्तीसाठी काही करते ते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष वाचमन केली. दत्त चोपदारी खरं त्याला भक्ताच्या पुढे काहीच नाही.
मग लाख्या कोल्हाट्याच्या बाबतीत स्वतः जगाच्या मालकानं लाख्या कोल्हाट्याचं रूप घेतलं आणि मालकीने लाख्या कोल्हाट्याची मुलगी झाली आणि लाख्या कोल्हाट्याचा पूर्ण संसार चालवला. श्रुतीने जगाच्या मालकाला प्रश्न केला, हे प्रभू, एवढं जर तुम्हाला करता येत होतं तर लाख्या कोल्हाट्याची पोरगी मरू का दिली? लाख्या कोल्हाट्याच्या पोरीला मरू का दिलं?